गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख, सर्व शाळेचे मुख्याध्यापक व माझे बंधू आणि भगिनींनो, आजचा माझा विषय आहे विद्यार्थी सुरक्षा राज्य समिती. ही समिती 26 सप्टेंबर 2024 रोजी गठीत करण्यात आलेली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. हल्ली शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. या बाबीची शासनाने गंभीर दखल घेतली असून शासनाने सदर बाबींमध्ये शासन निर्णय निर्गमित केले आहेत. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी शासनाने नवीन उपाययोजना लागू केलेल्या आहेत. त्यामध्ये शाळा व शाळेच्या परिसरामध्ये CCTV कॅमेरा बसवणे व त्याचा फुटेज वेळोवेळी तपासणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना त्यांची चौकशी करूनच त्यांची नेमणूक करायची आहे. शाळेत तक्रार पेटी बसवायची आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करायची आहे. त्यामध्ये अध्यक्ष असतील, मुख्याध्यापक, त्यानंतर पालकांमधून 2 सदस्य असतील आणि शिक्षकांमधून 2 सदस्य असतील आणि त्या शिक्षकांमधून 1 महिला कर्मचारी सुद्धा असेल. जेव्हा CCTV बसवतो तेव्हा विभागस्तरावरून त्याचे पर्यवेक्षण करायला पाहिजे. त्यानंतर त्यांचे राज्यस्तरावरून सुद्धा पर्यवेक्षण करणे. याची कार्यकक्ष सर्व शाळांतील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत वेळोवेळी निर्गमित झालेले शासन निर्णय, मार्गदर्शन, सूचना, परिपत्रकाचे पुनर्विलोकन करणे, विद्यार्थ्यांच्या शाळा व